तर आज आपण आलो आहे कोल्हापूर इथल्या रंकाळा इथे बोटिंग करायला. घरातले पाहुणेवाले होते, त्यांना बोटिंग करायचं होतं, त्यासाठी आपण रंकाळ्याला आलो. रंकाळ्याला ह्या बोटी अशा लागलेल्या असतात. त्यातली कुठली बोट तुम्ही घेताय ह्याच्यावरती अवलंबून असतं त्याचं तिकीट. आम्ही घेतलं लेजर बोट, त्याचं तिकीट होतं 600 रुपये 6 लोकांचं. तर अशा प्रत्येक बोटीमध्ये 6, 4 आणि 12 अशी माणसं बसू शकतात. तुमच्या कॅपॅसिटीनुसार बोटीचे दर ठरलेले असतात. साधारण 100 रुपये पर पर्सन हा बोटीचा रेट आपल्याला मिळतो. तर ह्या लेजर बोटीमध्ये आम्ही सेपरेट बसलो होतो. आमची 6 जणं, 2 पिल्ली पण होती. पाहुण्यांना एक फेरी म्हणून आणायची, हा आपला भाऊ आमची मदत करत होता. तर आमची बोट निघाली या छोट्याशा तलावातल्या प्रवासात. वातावरण अतिशय छान होतं आणि पाण्यामुळे तो वेगळा गारवा येत होता. अतिशय शांत असं वातावरण, रंकाळ्याचा परिसर. शांत पाण्यामुळे खूप जास्त वेगळ्या गोष्टी मला पाहिजे. अतिशय सुंदर असं दृश्य वा किनाऱ्यावर इलेक्ट्रिक बरेच मार्केटवरती बगळे बसतात. बघा 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 सगळ्यांनी बघा बघा एका मार्केटवरती बघा. जसं जसं आम्ही पुढे जातो तसं आपल्याला तर होताना असं की अतिशय नैन्यरम्य बगळे हे प्रत्येक मार्गावरती बसले होते. आपली मजा करतो. मजा येते. पुढे जाऊन सरप्राईज आमच्या भावाने आम्हाला ठेवलं. आम्हाला माहीत नव्हतं असं काय होतं. तर पुढे जाऊन भाऊ म्हणाला तर असं अरे वा एखादी राऊंड मारला मागे ह्याच्यासाठी त्यांनी लेवल केली ती. मजा आली होऊ शकताय. केलं की म्हणजे ऐसी गिरकी मारी. मजा आली, एक नंबर. अशा प्रकारे बोटीचा आनंद लुटला. हळूहळू हळू आता पुढची वाटचाल आमची होणार होती खाद्यभ्रमंती. ती बोट हालत्या. तर चला बघूया. या इकडे कडलं या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. होय होय असेच व्हिडिओ मी टाकत राहील. आधीच हलवलंय. होय होय. आणि माहिती पाहिजे असेल तर सांगा आम्हाला कमेंटमध्ये. तुला काय आहे सगळ्यात बाय बाय. हा.